येत्या 6 जुलैला पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीचा सोहळा सुरू होतोय आणि त्या निमित्तानं राज्याच्या कानाकोपऱ्यातून आता पालख्या पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ होत आहेत। संत गजानन महाराजांची पालखी आज शेगावहून पंढरीच्या दिशेनं कूच करेल। या पालखीचं यंदाचं 56वं वर्ष आहे। या दिंडीत जवळपास 700 वारकरी, 250 पताकाधारी, 250 टाळकरी, 200 सेवेकरी सहभागी होते। पालखी 33 दिवसांचा 700 किलोमीटरचा पायी प्रवास करून पंढरीत पोहोचेल। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी संदीप शुक्ला यांनी। विदर्भाची पंढरी समाज जाणाऱ्या संत गजानन महाराजांची पालखी येथून आता शेगाववरून पंढरपूरकडे निघाली आहे। आपण इथे पाहू शकतो की ही पालखी आता इथून निघालेली आहे। हे शेगाववरून पंढरपूरकडे पालखी जाण्याचं 56वं वर्ष आहे। या पालखीमध्ये पूर्ण 700 वारकरी आहेत, त्याच्यामध्ये 200 पताकाधारी आहेत, 200 टाळकरी आहेत आणि इतर वारकरी आहेत। हा पूर्ण बुलढाणा जिल्ह्याची ही जी पालखी निघालेली आहे। महाराष्ट्रातून अनेक जिल्हे आणि अनेक तालुक्यांना पादाक्रांत करून ही पालखी आता शेगाववरून निघालेली आहे आणि ही पालखी पंढरपूरला पोहोचणार आहे। 700 किलोमीटरचा प्रवास करून ही पालखी पंढरपूरकडे रवाना झाली आहे आणि त्यानंतर ही पालखी ज्या मार्गाने जाते त्याच मार्गाने पुन्हा परत शेगावमध्ये येते। 31 जुलैला ही पालखी शेगावमध्ये येणार आहे। एकंदरीत हे पालखीचं 56वं वर्ष आहे आणि शेगाववरून गजानन महाराजांची पालखी आता पंढरपूरकडे रवाना झाली आहे। लोकशाही मराठीसाठी संदीप शुक्ला, शेगाव, बुलढाणा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।